नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय। मान्सून बाबत जे काही भाकीत केलं होतं ते अक्षरशः सत्यामध्ये उतरलंय आणि 5 जूनला मान्सून गोव्यापर्यंत मजल मारून तळ कोकणातही त्यांनी चांगल्याच पद्धतीने वर्षाव सुरू केलाय। मुंबईमध्ये पोहोचण्यासाठी पुढचा 25 ते 30 तासाचा वेळ बाकी आहे आणि या 7 तारखेला 7 जूनला संध्याकाळपर्यंत मुंबईत पोहोचण्यासाठी वातावरण हे अनुकूल आहे। महाराष्ट्रामध्ये आणखीन 4 दिवस म्हणजे 7, 8, 9, 10 ते 11 तर काही ठिकाणी 12 तारखेपर्यंत मान्सून पूर्व पावसाची मेघगर्जनेसह हजेरी लागणार आहे। 7 तारखेपर्यंत अनेक ठिकाणी हजेरी लावेल असा आपलाच अंदाज होता, पण एक दिवस लेट म्हणजे 8 तारखेपर्यंत 8, 9ला ह्या 2 दिवसामध्ये काही जिल्ह्यांच्या व्याप्तीमध्ये 40 ते 50% एवढी भर वाढते आहे। तर त्या जिल्ह्यांची यादी आपण समोर मांडूयात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यादी ऐकण्या अगोदर जो काही आपला ऍप्लिकेशनचा लाईव्ह 2 दिवसापासून बंद आहे त्या सर्व ऍप्लिकेशन डाउनलोड करणाऱ्याला एक विनंती आहे, लाईव्ह सेक्शन मध्ये जाऊन ऍप्लिकेशन निवडायचं आहे किंवा लाईव्ह क्लासेस मध्ये जाऊन तो लाईव्ह आपण आलेल्या वेळेमध्ये पाहू शकतात। लाईव्ह घेत नाही, लाईव्ह दिसत नाही असं म्हणू नका, लाईव्ह तिथे असतोच पण तुम्ही तिथे जाऊन बघत नाही। लाईव्ह क्लासेस नावाने जे काही विकल्प येतो तुम्हाला वरच्या रेषेमध्ये, ज्यावेळेस तुम्ही तो पॅक निवडला त्या पॅक मध्ये तिथे जाऊन पहा, लाईव्ह घेतलेले सुद्धा दिसत आहेत। ठीक आहे, आता विषय राहिला 8 आणि 9 तारखेला जी व्याप्ती वाढणार आहे ते व्याप्ती असणारा जिल्हा कोल्हापूर, सांगली, सोलापूर, साताऱ्यापर्यंत मजल चांगले आहे। अहिल्यानगरचाही समावेश या सोमवारच्या आणि मंगळवारच्या 8 आणि 9 तारखेचा स्पष्टपणे मॉडेलनुसार व्यक्त होतोय। यामध्ये बीड जिल्हा, अहिल्यानगर, पंढरपूर परिसर, तुळजापूर परिसर सुद्धा आहे। सांगली, सातारा, धाराशिवचे सुद्धा जवळपास सर्व तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी हा मेघगर्जनेचा पाऊस असेल। मित्रांनो, हा अवकाळी आहे पण 100%ची व्याप्ती नाहीये, 45 ते 50% एवढी व्याप्ती याच्यामध्ये दिसते आहे। आतापर्यंतच्या व्याप्तीच्या तुलनेमध्ये ही दुप्पट वाढ असणार आहे। त्यामध्ये लातूरचाही समावेश आहे, परभणी, बीड जिल्ह्याचा सुद्धा आहे, माजलगाव, वडवणी, गेवराई पट्टे सुद्धा आहेत, घनसावंगी, अंबड, परतूर तालुक्याचाही समावेश आहे, मंठ्याचा सुद्धा अनेक भागांचा याच्यामध्ये समावेश आहे, जिंतूर पट्टे सुद्धा आहे। इकडे हिंगोली पर्यंत याची मजल या 2 दिवसानंतरच्या येणाऱ्या पावसाची असणार आहे। आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा। 2 वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय, तर ह्या चॅनलचे 100K सबस्क्रायबर पूर्ण करण्याचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे, ते आपल्याला करायचे आहेत। नांदेड पट्ट्यातही ठिकठिकाणी हा पाऊस आगमन करणार आहे। लातूरचा सुद्धा निलंगा, अहमदपूर, उदगीर, सावंतवाडी, केज, अंबाजोगाईचा सुद्धा समावेश या वातावरणामध्ये असणार आहे। मित्रांनो, याच दरम्यान दक्षिण महाराष्ट्रातले आणखीन कोणते भाग जाऊ शकते हे देखील पाहूयात। त्याच्यामध्ये दक्षिण महाराष्ट्रामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागामध्ये बीडचा दक्षिण आणि पश्चिम भाग सुद्धा असणार आहे, ज्यामध्ये शिरूर हे देखील भाग आहेत। त्यानंतर लिंबा गणेश परिसर, त्याचबरोबर आणखीन माजल सोंबा पट्टी ह्या वातावरणात असणार आहे। या वातावरणामध्ये पडणाऱ्या अनेक भागांमधला जो काही पाऊस असणार आहे त्यामध्ये चांदणभरीपेक्षाही मोठी मजल राहू शकते असा ह्या 3 दिवसाचा कालावधी आहे। एकंदरीत हा अंदाज 7 तारखेपर्यंतचा होता, पण वातावरणाची आणि मान्सूनची जी काही गडबड पाहता, वाऱ्याच्या जे काही स्पीड पाहता ह्यामुळे एक दिवस उशिरा येतोय। 7 ऐवजी 7 पासून पुढे म्हणजे 8, 9ला ही व्याप्ती लातूर जिल्ह्यामध्ये, मराठवाड्यामध्ये पाहायला मिळते। जालन्याचाही दक्षिण भागाचा समावेश मॉडेलनुसार व्यक्त होतोय, पण उत्तरेकडील देखील भागांना 11 तारखेपर्यंत दिलासा मिळेल, ज्यामध्ये भोकरदन, जाफराबाद, मौताळा, मलकापूर पट्ट्यांचा सुद्धा समावेश आहे। म्हणजे एकंदरीत हे थांबलेलं चित्र नाहीये, हे चालतच जाईल अशी पद्धत आहे। सगळ्यात महत्त्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात, पण ते लाईकच्या माध्यमातून कळतं की 2000 शेतकऱ्यांना ते आवडतात। तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा, कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत ते मेसेज पोहोचतो। आता अनेक जणांच्या धुरळ पेरणीबाबत बरेचसे फोन आलेत, मेसेज आलेत व्हॉट्सअप संदर्भात। धुरळ पेरणीचा आपण गेल्या वर्षी सल्ला दिला होता, तो पूर्णपणे यशस्वी झाला, पण त्यात एक व्यक्ती असा भेटलाय की त्याचं जवळपास 5 बॅगचं नुकसान झालंय। कारणही तसंच आहे, कारण की सांगितलेल्या वेळेच्या नंतर त्यांनी पेरणी केली आणि ती नुकसान भरपाईची मागणी केली, त्यामुळे तशी जिम्मेदारी घेणं सोडून दिले। त्यामुळे पेरणी करा, अन्यथा तसंच शेत ठेवा। त्यामध्ये आपली प्रयोगशाळा धुरळ पेरणीचा सल्ला ह्या वर्षी कुणालाच देणार नाही। त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे की ह्या वर्षी धुरळ पेरणी कराल तर काही ठिकाणी अतिवृष्टीसारखा सुद्धा पाऊस महाराष्ट्रामध्ये मोजक्या ठिकाणी बरसतोय,
त्यामुळे बी दबण्याचे चान्सेस आहेत, कारण की टेम्परेचरमुळे ही पद्धत आहे. तर काही ठिकाणी म्हणण्यापेक्षा अनेक ठिकाणी फक्त पेंडवणी पडते, त्यामुळे बी खराब होण्याचे चान्सेस देखील राहतात. त्यामुळे मान्सून येईपर्यंत तो सल्ला आपण स्पष्ट व्यक्त करत नाही. आता वळूयात विदर्भामध्ये मागील बऱ्याच दिवसापासून पाऊस काही ठिकाणी पडतो, काही ठिकाणी अजिबात घेत नाहीये अशी पद्धत आहे. त्यामध्ये खानदेशचा पण समावेश आहे. पण आज जळगाव जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी पावसाला सुरुवात देखील झालेली होती आणि याच वातावरणामध्ये गरमीच्या लेवलमध्ये हे वातावरण विरघळून सुद्धा गेलं होतं. पण ही परिस्थिती सुधारणार आहे, आणखीन काही कालावधी आहे. पेरणीच्या ज्या तारखा आहेत 15-16 पासून वातावरण जे काही सक्रिय होणार आहे त्या तारखेपासूनच पुढे पेरण्या स्टार्टअप होतील. आणि तुम्हाला मागच्या ज्या काही अपडेटमध्ये जवळपास 8 दिवस झाले त्या अपडेटमध्ये सांगितल्याप्रमाणे आणि मान्सूनचा जो काही रिसर्च रिपोर्ट होता 5 मार्चचा, त्या रिपोर्टमध्ये सांगितल्याप्रमाणे 15-16 पासून स्टार्टअप होऊन ह्या 15-16ला सगळ्या महाराष्ट्राच्या पेरण्या होतील असं काही नाही. मी त्यामध्ये स्पष्ट सांगितले की 15 आणि 16 दरम्यान हे जे काही पेरण्या स्टार्टअप होतील त्यानंतर त्या 22-23 पर्यंतही पोहोचतील. त्यामुळे हळूहळू ह्या 4-5 दिवसांमध्ये 15-16 पासून झालेल्या तारखानुसार तिथून पुढे 22-23 पर्यंत तुमच्या पेरण्यास सुरुवात होईल आणि ठिकाणी आटोपतील सुद्धा. अशी पद्धत यंदाच्या पावसाळ्याची आहे. आणि मान्सून बाबत अजूनही महत्वाचं सांगायचं झालं की मान्सून मुंबईत येत्या 36 तासाचेही आतमध्ये 30 तासामध्येच पोहोचतो आहे. तिथे पुरत जवळपास 5-7 दिवस मुक्काम जरी घेतला तर 15ही तारीख निवडू येऊ शकते. त्यामुळे सर्वांना ते सुद्धा अगोदर सांगितलेलं आहे. आता सध्या जी परिस्थिती आहे गरमीच्या लेवलचा आणि उष्णतेचं वातावरण किती दिवस राहील, महाराष्ट्रामध्ये सध्या जी काही मान्सून पूर्व पाऊस आहे, मान्सूनच्या पावसामध्ये हे टेम्परेचर कमी होत असतं. त्यासाठी अजूनही 5-7 दिवसाचा कालावधी बाकी आहे. कमीत कमी 12 तारखेपर्यंत किंवा 13 तारखेपर्यंत टेम्परेचर कमी होईल अशी शक्यता नाहीये. मात्र उन्हाळ्याच्या टेम्परेचरच्या तुलनेमध्ये 3% ते 4% जी काही कमतरता सांगितली ती अनेक भागांमध्ये पाहायला मिळते. खानदेशचं आणि विदर्भाचं तापमान 12 ते 13 तारखेनंतर कमी होईल. मराठवाड्याचं आणि दक्षिण महाराष्ट्र तापमान सुद्धा 11-12 तारखेलाच कमी होईल. त्यानंतर तापमान अगदी नॉर्मल मान्सून काळामध्ये म्हणजे 15 ते 16 तारखेला सुरू होईल, कमी होईल. आणि विशेषतः हे जे काही 8-9 तारखेचा जोर जो सांगतोय तो दक्षिण महाराष्ट्र मराठवाड्यापुरता चांगला असेल. विदर्भासाठी उद्याच्या व्हिडिओमध्ये गुड न्यूज देऊया. माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा. जय शिवराय.